पारू, प्रिया, कुठे? सावित्री आत्या. आदित्य बाबा, सावित्री आत्या. सावित्री बाबा, आई कुठे गेली आहे काय माहिती आहे का? म्हणजे मी मीटिंगला चाललो होतो आणि आईला मी रिक्षातून जाताना बघितलं. रिक्षातून काही इमर्जन्सी होती का? तुला काय माहिती आहे का? हे बघ, मी तुला आता काहीच नाही सांगू शकत, पण एक काम करशील, मी बाहेर गेले हे कुणालाही सांगू नकोस. हा? आदित्य बाबा, मला खरंच माहित नाही कुठे गेल्या अहिल्या मॅडम. सावित्री आता तुला कसं काय माहिती नाही? ती सगळं तुला सांगून जाते ना. थांब, मी बाबांना फोन करतो. जरा फास्ट चालव दिनेश. आदित्यचा फोन. हा आदित्य बोल. हॅलो बाबा. बाबा, आई कुठे गेली आहे काय माहिती आहे का? अरे मी एका एक्झिबिशनच्या कामासाठी बाहेर आलोय. काय झालं काय? काय नाही नाही नाही, यू कॅरी ऑन, मी बघतो. हॅलो आदित्य. हॅलो. आदित्य मला माफ कर, पण मी तुला आता सध्या तरी काहीच सांगू शकत नाहीये. दिनेश चल ना, लवकर चल जा. बाबांनाही काही माहिती नाहीये. सावित्री, आता मला काही कळत नाहीये. म्हणजे असं सगळंच खूप जास्त सस्पिशियस वाटतंय. पारू कुठे आहे माहितीये का? पारू? आदित्य बाबा, आहोत तुमच्या मागोमागच पारू आली ना. कुठे? तुम्ही तो टिफिन विसरलात, तो टिफिन द्यायला पारू ऑफिसमध्ये आली ना. अक्का, आता मी ऑफिस मधून बाहेर पडलो होतो मीटिंगसाठी. ती आता ऑफिसला गेल्याशी सगळी चुकामुक होणार. काय? सावित्री, त्या काय चालू आहे मला खरंच कळत नाहीये. नमस्कार गुरुजी. गुरुजी, काय झालंय? तुम्ही आम्हाला असं घाईने बोलावून घेतलं, म्हणजे सगळं ठीक आहे ना? अर्थात काहीतरी सांगायचं असल्याशिवाय तुम्ही आम्हाला असं तातडीने बोलावून नाही घेणार. तुम्हाला काही संकेत द्यायचा आहे का आम्हाला? अहिल्यादेवी, तुमचा अंदाज बरोबर आहे. गोष्ट तशी होती. त्यासाठीच तुम्हाला तातडीने इथे दोघांना बोलवून घेतलं. काय झालंय नेमकं? अहिल्यादेवी, एका मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे.